स्वामींच्या कृपेने स्वामींच्या आशीर्वादाने प्रत्येक भक्ताचं मनोकामना पूर्ण होऊ देत. आपण थोडासा गजर वेगळा घेतोय. मनुष्य देहावरती हा गजर आहे, कारण माणसाला शिकवण माणसाच्या लक्षात राहत नाही. वेळोवेळी माणसाला शिकवावं लागतं. भूतलावर जेवढे पशु पक्षी प्राणी आहेत त्यांना शिकवावं लागत नाही. तिने आपले त्या पक्षाने त्या प्राण्यांनी आपले नियम सोडलेले नाहीयेत, माणसाने नियम सोडलेत. म्हणून नामस्मरण भगवान सांगितलं, भक्तीशिवाय पर्याय नाही. कारण भगवान सांगितलं मग अशी सुरुवातीला की नवी पिढी, तरुण पिढी, हल्लीची पिढी देवाला नमस्कार सुद्धा करता येत नाही. वाहन वाजवतो पीक पीक, एका हाताने नमस्कार करतो. अशी आजची तरुण पिढी. आणि या तरुण पिढीना नामस्मरणाशिवाय पर्याय नाही. आता मनुष्य किती जगला त्यापेक्षा तो कसा जगला हे महत्वाचं आहे, नाही का? मनुष्य जन्माला आला नुसता धरणीला भार झाला, जमिनीला भार होऊन गेला. कुणी कधी त्याला चांगलं म्हटलं नाही. असा जन्म नकोच, नाही का? संसार प्रपंचातून परमार्थ किती गेला, रडत गेला का? काय नाही बोललो, काय नाही. जीवात काय राम नाही, नाही का? असं जगण्याचा अर्थ नाही ना. आपण भजन किती केली, आपल्या डबल बऱ्या किती झाल्या त्यापेक्षा आपण भजन किती केली, भजन कशी केली हे जास्त महत्वाचं आहे. म्हणून भक्तीशिवाय पर्याय नाही. गजर आहे, आला तसा गेला नाही जगण्यात अर्थ, नरबर्मा येऊन सारे जीवन जाईल व्यर्थ. आला तसा गेला नाही जगण्यात अर्थ, नर जन्मा येऊन सारे जीवन जाईल व्यर्थ. आला तसा गेला नाही जगण्यात अर्थ, नर जन्मा येऊन सारे जीवन जाईल व्यर्थ. आला तसा गेला नाही जगण्यात अर्थ, नर जन्मा येऊन सारे जीवन जाईल व्यर्थ. संसार प्रपंचात थोडा साधूया परमार्थ. संसार प्रपंचात थोडा साधूया परमार्थ. मुखी नाम घेऊया चला, जय जय श्री स्वामी समर्थ. मुखी नाम घेऊया चला, जय जय श्री स्वामी समर्थ. मुखी नाम घेऊया चला, जय जय श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ, जय स्वामी आला कसा गेला नाही जगण्यात अर्थ, नर जन्मा येऊन सारे जीवन जाईल व्यर्थ. आला कसा गेला नाही जगण्यात अर्थ, नर जन्मा येऊन सारे जीवन जाईल व्यर्थ. संसार प्रपंचात साधूया परमार्थ. संसार प्रपंचात थोडा साधूया परमार्थ. मुखी नाम घेऊया चला, स्वामी समर्थ. स्वामी समर्थ.
बुवा. कधीही माणसाने अतिरेक केला, बोल सांगितलं रावणाचा अतिरेक झाला म्हणून त्याची माती झाली नाही का. रावणाकडे सोनं किती होतं? रावणाची सोन्याची लंका होती, म्हणून रामाने माणसाला नेलं नाही बुवा. ज्यावेळी रावणाला मारायला प्रभू रामचंद्र गेले लंकेमध्ये, त्यावेळी जाताना रामाने माणसाला नेलं नाही. कोणाला नेलं? वानर सेना नेली. आणि माणसाला नेलं असतं तर युद्ध बाजूला राहिलं असतं आणि प्रत्येकाने सोना घेऊन गेलो असतं. चलोक नाही जमलं ते चाललं असतं, पण सोना घेऊन गेलो असतं. नंतर काय बघूया रामाचा आपली पहिली भर करून घ्याया. म्हणून म्हणतो मनुष्य मायेमध्ये अडकला. मातेच्या उदरामध्ये गर्भामध्ये असताना देवाला वचन दिलं, यातून मला बाहेर काढ. तुझं नामस्मरण करीन, पूजन करीन, भक्ती करीन. विसरला. एकदा मायेच्या बाजारात अडकला नाही का. एकटा मनुष्य एकटा आला. येताना जाताना पण एकटंच आहे, पण जाताना पुण्य घेऊन जायचे आहे. म्हणून म्हणतो येताना आणलं काय? मनुष्य रिकामाला येताना, जाताना न्यायचे ती पुण्याही न्यायचे. म्हणून कर्म माणसाचं चांगलं पाहिजे, जे आपलं आहे तेच घ्यायला पाहिजे, दुसऱ्याच्या वरबडून घेता नाही का. माझ म्हणशी उगा कोणी ना संगतीला, सगळे सोय रे खाण्याच्या पंगतीला. कोण नाही कोणता बुवा डाळ भात लोणचा, कोण नाही. माझं झील नाही, माझं चेडू नाही, माझी बायको नाही, माझी पोर नाही. बरोबर कोण जाणार नाही. बायको पोर आपण गेल्याच्या नंतर बुवा उंबऱ्यापर्यंत, बायका पोरं उंबऱ्यापर्यंत, आणि सगळे सोरे पै पाहुणे अंगणापर्यंत, स्मशानभूमीपर्यंत येणार. पुढे येणार नाही. पुढचा आपला एकट्याचा प्रवास आहे, एकट्याला जायचं आहे. किती बरोबर नेलं काय? जाताना 1 रुपयाला तो पण स्मशानापर्यंत, तो पण कोणतरी घेऊन जातो नंतर. जे पेरलेलं असं घालणार ते पण मागून कोणतरी उचलणारा असतो, उचलणारा असतो नाही का. काय मिळवलं? मूठ माती दिलेली असते माणसाला. कशाला देतात? सगळं माती मोला शेवटी, हे सांगायचं आहे. म्हणून म्हणतो माझ म्हणशी उगा कोणी ना संगतीला, सगळे सोय रे खाण्याच्या पंगतीला. येताना जसा मी एकटाची आला, येताना जसा एकटाची आला, त्या परी निघायचा परदेशा प्रवासाला. परतीचा प्रवास आपल्याला एकट्याचा करायचा आहे, म्हणून नामस्मरणाची जोड पाहिजे. म्हणून काय म्हणतो बघा, नको गुंतू माया जाळी, हे आहे सारे व्यर्थ. नको गुंतू माया जाळी, हे आहे सारे व्यर्थ. मुक्ती नाम घेऊया चला, स्वामी समर्थ.
करीन सगळं त्या स्वामींच्या हातामध्ये आहे. आपली उडी फक्त कुंपणापर्यंत आहे. सरड्यासारखी आपली परिस्थिती आहे, नाही का? अहंकार अभिमान कशासाठी? ही खुर्ची सन्मानाची खुर्ची आहे, ही पूर्व पुण्याची खुर्ची आहे. ही 5 वर्ष मर्यादित खुर्ची नाही आहे, नाही का? ही खुर्ची टिकवायची आहे. म्हणून म्हणतो आले किती गेले किती रंग आणि राव, काय कमवलं, नाही का? पै पै करून धन दौलत गोळा केली, जातानाच बरोबर काय दिलं नाही. सगळं इथेच राहिलं, धन दौलत सगळी इथे राहिली, नाही का? 7-12 माणसं बदलली, 7-12 तासच राहिला. जमीन तशीच राहिली, माणसं फक्त बदलली. ही माझी जमीन, ती माझी जमीन, जमीन तशीच राहिली. 7-12 नावं. म्हणून सांगतो आपण क्षणापुरते आहोत, आपण शाश्वत नाही. शाश्वत फक्त स्वामी आहे, परमेश्वर आहे. म्हणून आले किती गेले किती रंग राव, कशासाठी फुकटची उगाच बळे जाव. सरड्यापरी कुंपणावरची अशी आपुली धाव, विनम्र होऊन स्वामी चरणी लीन व्हाव. स्वामी रायाच्या कृपेनं सारे टळतील अनर्थ. स्वामींची कृपा असेल तर सर्व काही, नाही का? जग किती पुढे गेलं, मनुष्य आजारी पडला आणि सिरियस झाला की देव सुद्धा, आपला डॉक्टर सुद्धा सांगतो की आता सगळं देवाच्या हातामध्ये आहे. तेव्हा देवाची भक्ती न करणं सुद्धा माणूस देवाला शोधतो. देव कुठे? देवामागा पाव, देवामागा पाव. माणसावरती संकट येईपर्यंत देवाची गरज नाही. संकट आलं की देव पाहिजे. म्हणून म्हणतो स्वामी रायाच्या कृपेने सारे टळतील अनर्थ. नाम घेऊया चला, विश्वात गाजते कीर्ती स्वामी रायाची, अक्कलकोटी गर्दी नेहमी भाविक जनांची. अक्कलकोटी गावामध्ये अनेक भाविक जन, लाखोच्या संख्येने भाविक जन स्वामींच्या दर्शनासाठी येत असतात. स्वामी समर्थ अवतार गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थांच्या रूपामध्ये प्रगटले. 1459 मध्ये गाणगापुरामध्ये निर्गुण पादुका स्थापन करून नृसिंह अवतार संपूर्ण ते एका कर्दळ वनामध्ये अदृश्य झाले. 300 वर्ष तिथे तपश्चर्या केली. आणि या कालखंडामध्ये मुंग्यांचं वारुळ झालं त्याच्यावरती. 300 वर्षानंतर वारुळ झालं. एकदा लाकूड तोडायला आला आणि झाडावरती लाकडं तोडायला चढला आणि त्याच्या हातातून ती कुऱ्हाड सटकली आणि त्या वारुळावर पडल्याच्या नंतर वारुळातून भळाभळा रक्त व्हायला लागलं. प्रकाश शोध निघाली आणि तिथून तेजस्वी पुरुष, तेजस्वी व्यक्तीची बाहेर पडली. ते मध्ये आमचे स्वामी समर्थ, नाही का? म्हणून म्हणतो
केव्हा देतो ज्यावेळी अधर्म मानतो या भूतलावरती त्याच्या वेळी परमेश्वर भक्तांचं रक्षण करण्यासाठी माणसाला चांगल्या मार्गाकडे वळवण्यासाठी परमेश्वर अवतार घेतो म्हणून म्हणतो विश्वात गाजते कीर्ती स्वामी रायाची अकलकोटी गर्दीने